बुलेटिनची सुरुवात करतो एका मोठ्या बातमीनं। ओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे। कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। याआधी समाज कल्याणमध्ये हा विभाग समाविष्ट करण्यात आला होता। तर ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींना याचा फायदा होणार आहे। तर 3 महिन्यांच्या आत सर्व पद या सगळ्या याच्यात भरण्यात येणार आहेत। तर आता ओबीसी मंत्रालयाला राज्य सरकारची मान्यता मिळालेली आहे। कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी राजू सोनवणे। राजू, काय अधिक माहिती द्याल? तन्मय, बघतो आपण हा आजच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल। कारण ओबीसी मंत्रालयाची जी आहे ती स्थापना जी आहे ती राज्य सरकारने दिली आहे, मंजुरी मिळालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की ओबीसी मंत्रालय जे आहे ते सुरू केलं जाईल आणि त्याचप्रमाणे आजच्या मंत्रिमंडळामध्ये मान्यता मिळालेली आहे। एकूण जर पाहिलं का 3 महिन्याच्या आतमध्ये संपूर्णपणे जो स्टाफ आहे तो स्टाफ भरला जाईल आणि त्यानंतर या मंत्रालयाची सुरुवात होणार आहे। एकूण पाहिलं का मोठा मतदार जो आहे तो ओबीसी या ठिकाणी आहे आणि कुठेतरी अशी सुद्धा टीका होण्याची शक्यता आहे की आता भाजप कुठेतरी ओबीसींना खुश करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे। समाज कल्याणच्या अंतर्गत हा संपूर्ण विभाग होता। यामध्ये भटक्या विमुक्त जाती असतील किंवा ओबीसी समाज असेल हा समाज कल्याणच्या अंतर्गत होता आणि कुठेतरी समाज कल्याणकडनं यांच्याकडे दुर्लक्ष होत होतं, म्हणून या मंत्रालयाची सुरुवात केल्याचं शासनाकडनं सांगितलं जातंय। मात्र कुठेतरी एक पाहिलं का ईबीसी सवलत सुद्धा जे वाढवली होती, आता वेगळं जे आहे ते मंत्रालय सुरू केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी भाजप या संपूर्ण ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मतदानाचा त्यात किती हे होणार आहे यावर सुद्धा टीका होण्याची शक्यता आहे। मात्र हा निर्णय जो आहे तो ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल आणि याचे नेमके काय फायदे होणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं राहील। तन्मय, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल। तर निवडणुकींच्या संदर्भात देखील हा किती महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल। कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि आता ओबीसी मंत्रालयाची राज्य सरकारने घोषणा केलेली आहे। कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला आहे।